मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनंतर आता प्रफुल्ल पटेलांनी देखील लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलंय। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत। तर या निधीमध्ये आणखी वाढ केली जाईल असंही पटेलांनी सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहिणीचं योजनेचं श्रेय घेण्याची सरकारमध्ये स्पर्धा रंगलेली आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी आता सरकारमध्ये स्पर्धा रंगली का असा सवाल उपस्थित होतोय। कारण फडणवीस आणि शिंदे यांच्याबरोबरच आता पंकजा मुंडे यांनी देखील काल वक्तव्य केलेलं आहे। तर विधानसभेच्या निवडणुकीआधी राज्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही चांगलीच लोकप्रिय ठरली आहे। या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा देखील झाला होता। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील सत्ताधारी महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचारासाठी वापर होतोय। मात्र नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यानं ही योजना सुरू केली कुणी याची चर्चा रंगली आहे। देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असं वक्तव्य हे मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंगोलीच्या प्रचारसभेमध्ये केलंय। तर लाडक्या बहीण एकनाथ शिंदेंकडे पाहून मतदान करणार आहेत असं वक्तव्य हे स्वतः एकनाथ शिंदेंनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।